छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना कधीही होऊ शकत नाही। परंतु काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदा ती तुलना केली। टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच प्रेरणा घेऊन त्या वलगावमध्ये लग्नाची पत्रिका छापल्या गेली। म्हणजे खरी प्रेरणा तर त्या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळपासून घेतली। का तुलना होऊ शकत नाही? तर टिपू सुलताननी लाखो हिंदू आणि ख्रिश्चनांचं धर्मांतरणासाठी जबरदस्ती केली। धर्मांतरण करत नाही म्हणून त्यांना यमसदनी पाठवलं, सर तनसे जुदा केलं, फासावर लटकवलं आणि लाखो महिलांना अत्याचार केले, अनन्वित अत्याचार केले, बलात्कार केले। आणि दुसऱ्या बाजूला जर छत्रपती शिवाजी महाराज पाहिलं तर सगळा इतिहास सांगतो की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा सुखरूपपणे आपल्या बहिणीसारखं वापस पाठवलं। कधी कोणत्याही महिलेवर परधर्मीयाची असली तरी अत्याचार झाले नाही। आपल्या सैनिकांनाही ती शिस्त दिली की कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नये आणि धर्मांतरासाठी तर कोणत्याही मुस्लिमाला ख्रिश्चनाला बाध्य केलं नाही, त्याचा जीव घेतला नाही। आणि म्हणून त्या क्रूर कर्मा जिहादी टिप्याशी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कशी करता येणार? परंतु इतिहासाची तोडमरोड करून टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करण्याचं जे काँग्रेसवाल्यांनी चालवलं, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलला त्याचीच री हे कोणी हिंदू मुस्लिम एकता संघ, कोणी कौमी एकता संघ, कोणाची पत्रिका, कोणाचा लेख लिहून ते करण्याचा प्रयत्न करतात। हे पूर्णतः निंदनीय आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची त्या टिप्याबरोबर धर्मांधासोबत जिहाद्यासोबत तुलना होऊच शकत नाही।